चला दोन्ही संघाचा 12 वाला 12th मॅन 12 वा नसेल तरी पेनल्टी आहे. काही चुकलं तरी पेनल्टी. यस. चला पहिली सलामीची आरंभीची पहिली कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण पहिला जोडा दाखल. विचुंबे त्यांच्या विरोधात विपक्ष प्रतिस्पर्धी बनाव अशी ही बिग फाईट बिग बॅटल कडवी झुंज कडवा प्रतिकार. दोन्ही अव्वल दिग्गज मातबर संघ. मगाशी बघा गोरसही हा एक लढावया संघ आहे. ज्याने नेरूलची नाईट टुर्नामेंट होती तेव्हा देखील त्यांना असं मुकावं लागलं होतं. म्हणून तुम्ही जरा लवकर निघत चला प्लीज. दुतुम टीमचे कॅप्टन आपण समोर या. दुतुम संघाचे संघनायक. त्यांना ना असंच बोलवतात त्यांना. दुतुम संघाचे संघनायक आपण स्टेजच्या समोर या प्लीज. आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीजसाठी हा शेवटचा सामना असेल. कारण आता सुपर 6 मध्ये आपण आलोत. आता पुढचे 3 सामन्यामध्ये जो काही खेळ होईल तेवढेच पॉईंट पकडले जातील. त्यानंतर सेमीफायनल किंवा फायनलचे पॉईंट्स पकडले जाणार नाहीत. आणि 6 संघ आता मात्र निश्चित झालेत. 6 संघांसाठी ही सूचना असेल. तुमच्यासाठी आता मात्र हा शेवटचा सामना असेल ज्यामध्ये तुम्ही पॉईंटची कमाई करू शकता. आणि जर बॉलर असेल गोलंदाजाला 10 पॉईंट्स आहेत. ऑलराऊंडर जर तो असेल तर प्रत्येक धावेला 1 गुण आणि विकेटसाठी 5 गुण आणि झेलसाठी 2 गुण अशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन असणार आहे. हे वारंवार अनाउन्समेंट तुमच्यापर्यंत पोहोचवले. आणि अशा पद्धतीनं जर एकच खेळाडू क्वालिफाय असेल प्लेयर ऑफ द टुर्नामेंट बॅटर बॉलर फिल्डर ते एकालाच सगळी पारितोषिकं दिली जातील. एकही पारितोषिक विभागून अन्य संघांमध्ये दिला जाणार नाहीये. त्यामुळे जो हकदार असेल तोच मात्र खेळाडूला मात्र इकडे पारितोषिक मिळतील. यस. नो पार्शलिटी. संपूर्ण पारदर्शक टुर्नामेंट्स प्रतियोगिता. चला पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन सलामीचा फलंदाज आशिष भोईर आणि नॉन स्ट्रायकरला आशिकेश भोईर. दोन्ही भोईर बंधूंची कंपनी आहे. दोन्ही सख्खे बंधू. क्या बात आहे. एकाच बिरादीमधले एकाच पिंडाचे ज्यांचं पिंड सेम आहे रक्तगट सेम आहे ब्लड ग्रुप. चला पहिले षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्क होता या धाकटे कांदा संघाचा. पाळीव गोलंदाज सौरव भगत युद्ध फर्स्ट ओपनिंग. मला पहिला चेंडू तयार. पहिला चेंडू पहिला डोस पहिली मात्रा पहिला रतीब पहिला खुराक तयार. संघाचा पहिलाच पाळीव गोलंदाज पहिला मीडियम पेसर मध्यमगती गोलंदाज. अतिशय दमदार स्पर्धाचा अंतिम शेवटचा दिवस. मगाशी दीपक सरांनी तुम्हाला सांगितलं की हा सामना फक्त कॅल्क्युलेशन पुरता असेल. त्याच्यानंतर तुमचे कुठल्याही प्रकारचा कितीही पराक्रम केला भीम पराक्रम केला तरी तुमचे ते धरणं देणं पॉईंट्स फक्त या शेवटच्या सामन्यापर्यंत अवलंबून असतील. यस. पहिला चेंडू आउटसाइड द्या. अष्ट पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. भन्नाट मारा. मागच्या सामने दोन्ही सामने बघा सामना म्हणजे डावात चेस करताना दोन्ही संघ पराभूत झाले. पहिल्या सामन्यात जिंकला धुतुम संघ. दुसऱ्या सामन्यात गोरसई भूमी 11. यस. टाइम शुड बी अलर्टेड. बॉलिंग मार्क होता या सौरभ भगत. आणि ह्या कटकट लेट कट केला चांगला चेंडू तिथे सभेनं पुश केला टॅप केला चेंडूचा बेमोड केलाय. एक धाव मिळते संघाची धावसंख्या 1 वर. बिनबाद 1 1 फनान. आशिष भोईर इज बॅटिंग ऑन 1 आफ्टर 2 डिलिव्हरीज. नॉन स्ट्रायकर आशिकेश भोईर 8 टू गेट ऑफ द अकाउंट. टोटल स्कोर इज 1 फनान. बिनबाद 1 वर. अतिशय दमदार आयोजन. क्रिकेटचं चाललेलं मत ज्वर नशा कैफ धुंदी झिंग अंमल भन्नाट वातावरण उळवेल नोडमधील अतिशय दर्जेदार क्रिकेटचा कुंभमेळा. बॉलिंग मार्क होता यार आशिष भगत. आशिष भगत नाही बॉलिंग मार्कवर आहे ना सौरव भगत. आणि हा यस पुन्हा आता चांगलं टायमिंग. चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर परंतु पिछा करताय. चांगला फटका दमदार स्ट्रोक नेत्रदीपक फटका. 4 धावांनी संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या रुद्दिंग होते हेलिकॉप्टर स्ट्रोक्स. आशिकेश भोईर 4 धावांवर. संघाची धावसंख्या 5 वर. सौरव भगत 3 बॉल्स हॅव बीन बॉल्ड. टोटल स्कोर इज 5 रन. आशिष आणि आशिकेश दोन्ही बंधू आहेत. एकाच फॅमिलीमध्ये बिलॉंग करतायत. कधीही कुठल्याही एकाच कुटुंबात एका कंपनीत लागायची नाही. कामाला सांगतो वेगवेगळे लागा. ही कंपनी बंद झाली सगळे कुटुंबाचे उपासमोर व्हायचे. हो ना बरोबर आहे. वेगवेगळे धंदे करा. कांद्याचा करा बटाट्याचा करा नाही तर कोबी विका.
कोब्याला सध्या डिमांड आहे, चपट्याच्या शेंगांना पण डिमांड आहे. आणि हा यस पुन्हा एकदा ग्रेट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग, अतिशय चांगला चेंडू आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा थोडासा कटरचा वापर केला, डॉट डिलिव्हरी, डॉट बॉल. संघाची धावसंख्या इनमेन फक्त 5 धावा, 5 for none. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी, दमदार गोलंदाजी, अतिशय कमी धावसंख्या. पहिलं षटक प्रगती पदावर. धावा चेज कमीत कमी जर 40-50 झाल्या तर नक्कीच प्रतिस्पर्धेला डोकेदुखी होईल. डेप एक्स्ट्रा कव्हर, एक पॉईंट. आणि हा यस पुन्हा एकदा चांगलं लॉफ्ट केलं चेंडूला, जबरदस्त टायमिंग. आणि हा दमदार चौकार, आणखीन एक टायमिंग शॉट, ग्लोरियस स्ट्रोक. उल्लू माणूस उभा तरी करेल का? तांगड्यानं तोडणार. चालेल, एक वेळी इस्टेट घे, 12.5चा प्लॉट घे. आणि षटक क्रमांक संघाची धावसंख्या 9 वर. यस गोरक्ष पवार यांचा हा मला वाटते फोन आलेला आहे. आणि हा यस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग, आणखीन एक तडाका, जबरदस्त वज्र हात. आणि हा एक वज्र डोळा. आणि हा दमदार स्ट्रोक्स, 2 चौकार नंतर षटकार, केलेली आतषबाजी, दमदार बॅटिंग, मॅरेथॉन इनिंग. पहिलं षटक संपुष्टात. पहिल्या षटकात कुठल्या तब्बल 15 धावा. It's half done. जबरदस्त सुरुवात, आशिष भोईर याची दमदार बॅटिंग, 4 चेंडूमध्ये 14 धावांची अफलातून इनिंग. आणि नॉन स्ट्रायकर आशिष भोईर फक्त 1 धाव. संघाची धावसंख्या 6 चेंडू संपलेले आहेत. पहिलं षटक संपुष्टात. पहिल्या षटकाची इतिश्री समाप्ती, 6 चेंडू, धावसंख्या 15 वर. दमदार सलामी. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदावर. बॉलिंग मार्क तयार. संघाचा दुसरा मीडियम पेसर आपल्या ठेवणीतलं, पठडीतलं सुदाम नाईक. कोट्यातलं पहिलं षटक. प्रत्येक गोलंदाजाला 1-1 षटकाचा कालावधी असेल. कृपया ही स्पर्धा 5 डिसिप्लिन शिस्तप्रिय आहे. कुठल्याही प्रकारचा टेंटमध्ये बसा प्लीज. इकडे तिकडे भटकू नका, बिबट्या इथं फिरतायत. सरकारला देखील अपयश आलेलं आहे. आणि खारपाड्यापर्यंत आला म्हणजे इथं येऊ शकतं की नाही, बिबट्या आहे तो. चला बॉलिंग मार्क तयार. सरकार तरी काय करणार हो, कुठं कुठं नाही करणार, कुठे यंत्रणा ठेवणार. आणि हा यस पुन्हा आउटसाइड द स्टंप, सुदाम नाईक. संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदावर. धावसंख्या फक्त इनिमिन 15 वर. पहिलं षटक संपूर्ण. पहिल्या षटकात चांगली सुरुवात केली, दमदार सुरुवात केली, अटॅक केला होता खास करून आशिकेश, ज्यांनी 2 चौकार, एक उत्तुंग बेबंद फटका षटकार. सुदाम नाईक. ओ यस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त मारा, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग आउटसाइड द स्टंप. आणि हा चेंडू गेला डॉट बॉल, निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या स्थगित, सीमित, कुंठित, स्तंभित, शांत, स्थिर, स्तब्ध, अविचल. धावसंख्या थंडावली, धावसंख्या लुळी पडली 15 वर. षटक क्रमांक दुसरा ब्रेकअपदारी विचंबे विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम रायवल वर्सेस धाकटा कांदा. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू, परंतु आणि हा मोठा पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रो. जितेंद्र
त्या विकेचा बदल पहिला गडी करत पहिली विकेट तडीपार हद्दपार जेर बंद पहिल्या विकेटची हकालपट्टी उचल बांगडी पहिल्या विकेटचा एन्काउंटर पहिल्या विकेटचा सुपडा साफ वन डाऊन द फलंदाज पहिल्या विकेटची एक्झिट वन डाऊनची एंट्री द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स नवनिर्वाचित फलंदाज खेळण्यासाठी अविनाश पाटील पहिले भोईर नंतर पाटील असं हे कॉकटेल कॉम्बिनेशन सर्व धर्म समभाव देर इज नो डिफरेंस बिटवीन पाटिल एंड भोईर भोईर ब्रदर्स क्या बात है धाकटा खांदा अविनाश पाटील भोईर ब्रदर्स विचुंबे कधी कधी भैरवनाथ असतो सनी तुपे यांचा संघ आहे पुढे आहे अच्छा अच्छा 5-5 6 नावं देतात येस म्हणजे 2-2 पॅकर असतात 50-50 हो येस आउटसाइड द स्टंप ग्रेट डिलिव्हरी चेंज ऑफ पेस गती परिवर्तन गती आणि मती याचा परिवार केला मती म्हणजे बुद्धी वेगावर नियंत्रण ठेवला पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक पुनरागमन डॉट डिलिव्हरी संघाची धावसंख्या 1-15 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट सद्यस्थिती विद्यमान अवस्था tenniscricket.in यांच्या माध्यमातून स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट भन्नाट आयोजन क्वालिटी क्लिअरिटी इज द स्पेशालिटी ऑफ tenniscricket.in संतोषजी नाणेकर असतील गौरव सावंत असतील आणि हा चेंडू आता खोदून काढला चांगला फटका दमदार स्ट्रोक परंतु धावामध्ये एकच मिळेल दुसऱ्या धावासर वंचित परावृत्त निष्फळ विफल असफल असंतुष्ट संघाचा टोटल स्कोर नेऊन आले तब्बल 16-16 आणि हा यस पुन्हा दाखल केला ना चांगला फटका आहे परंतु शॉर्ट सिलेक्शन किंवा गॅपचा जर पुरेपूर फायदा होता प्लेसमेंट असते नक्कीच संघाचा टोटल झालं तब्बल 17-17 द लॉस ऑफ 1 विकेट षटक क्रमांक दुसरं फिनिश पहिल्या षटकात जरी 15 आल्या नंतर मात्र दमदार गोलंदाजी केली जबरदस्त मारा केला भन्नाट मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला थोडंसं बॅकफुटवर मोठ्या धावे संख्येपासून वंचित ठेवलं सुदाम नाईक अँड कंपनी गाणी एक आहेत ना पिल्याला लगेच उतरवलं त्याची तुला त्याच्याशी दुसरं मगाशी लावलं होतं काही गाणी लावताना काय बोलतो ना तो त्या बाजूला समजत नाही अशीच बनवायची रिमिक्स चांगल्या संगीताची वाट लावून टाकायची पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवा तयार अजय नाईक संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगती बाजारात ठेवणीतलं पडळीतलं भारतातलं कोट्यातलं वैयक्तिक पहिलं षटक 12 चेंडू 17 धावांच्या प्रति षटकामागं 8.5 धावांचं इक्वेशन समीकरण अस्किंग रन रेट दमदार स्पर्धा दमदार आयोजन संजय शेठ ठाकूर वन मॅन शो वन मॅन आर्मी बॉलिंग मार्कवा तयार अजय नाईक पहिला चेंडू तयार आणि हा यस पुन्हा एकदा आक्रमण जबरदस्त टायमिंग काउंटर अटॅक नाव देखा न ताव देखा पुन्हा एकदा भन्नाट फटका चेंडू झालाय दिशेनासा जबरदस्त टायमिंग शॉट शेरन जावयाची किंमत समजता हल्दी रुसल्यानंतर बरोबर नंतर कोण कुत्रे विचारत आहे बरोबर की नाही लग्न झाल्यानंतर जावं कुठे ना कोण कुठे हा यस पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह जबरदस्त टायमिंग परंतु चेंडू पहिला ऑन ड्राईव्ह नंतर कव्हर ड्राईव्ह जबरदस्त टायमिंग एक धाव मिळते संघाचा टोटल स्कोर झाला तब्बल 24 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट विचुंबे संघ हा बलाढ्य संघ आहे पहिल्यांदा भैरवनाथ या नावाने भैरवनाथ चषक सध्या विचुंबे गावामध्ये जर क्रिकेटचं थोडे ओसरत आहे ना तर पहिले भरपूर स्पर्धा व्हायच्या तिथे एक दिवशी गोट्याला आणला 9,000 मोजले 3 मॅच तरी नाचायला तयार नाही प्रीमियर लीगला अजय नाईक ओहो चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा एकदा जोरदार अपेल आणि कॉट बिहाइंड
भन्नाट चेंडू जबरदस्त आउट स्विंगर धक्का बसे दुसऱ्या विकेटचा कारदाबाय परतीचे दोर कापले गेला आणि त्याला दिला हातात नारळ. धन्यवाद. आणि हा दुसऱ्या विकेटचा बदन दुसरा ब्रेक थ्रू. धाव संख्या 2/27 27 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. नेक्स्ट मॅच विल बी विनर गिरीश का सुनने का फक्त रतंबू आणि सुप्रीम करायचा बाकी आहे. नाही तर तो संपूर्ण ऑलराऊंडर होईल. मोदी साहेबांच्या नंतर जास्त नेटवर्क कोणाचं बाबू मात्रेचा आहे. 4 एकर जमीन एअरपोर्टला गेली त्याची. चला नेक्स्ट मॅच कोंबडभुजे विरुद्ध धुतुम. बी रेडी. चला 27 अजय नाईक 3 balls टू गो इन दी थर्ड ओव्हर. नवीन बॅटर यश पाटील इज द न्यू मॅन. संघाला तारक के मारक साधक के बाधक अनुकूल प्रतिकूल उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ. टॉस जिंकला विचंबे संघाने पहिल्यांदा स्वीकारली फिल्डिंग. बॅटिंग ओ हो हो चांगला चेंडू पुन्हा एकदा आणि फलंदाज बाद होईल आणि झेल घेणारा क्षेत्ररक्षक द फिल्डर इज देअर. लॉफ्ट केला होता एलिव्हेशन कमी होतं डिस्टन्स कमी होतं. जर पॅरेलल गेला असता समांतर कदाचित षटका झाला असता परंतु जरताच्या भाषा क्रिकेटमध्ये चालत नसतात. तिसऱ्या विकेटचा कारदाबाय तृतीय विकेट तंबूच्या आश्रयाला. तिसऱ्या विकेटचा बहिर्गमन मार्गक्रमण. तेव्हा 3/24 24 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. नवीन मिडल ऑर्डरचा मधल्या फलीतील फलंदाज विचंबे अर्षद भोईर ब्रदर्स भैरवनाथ धुतुमचं पण नाव आहे ना CI 11. हर्षद भोईर नवीन फलंदाज खेळासाठी तयार. 2 चेंडू 2 balls टू गो फ्रॉम अजय नाईक. चांगली गोलंदाजी. राईट आर्म महोदय विकेट. आणि ह्या यस पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. सीम चेंडू झालाय आउटसाइड द ऑफ स्टंप. गॅदर केले एक्स्ट्रक्षक. धाव संख्या 24 वर. लास्ट डिलिव्हरी 1 ball टू गो. 20 मिनिटांमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची इनिंग तुम्हाला क्लोज करायची आहे. आणि हा यस अपरकट करायचा आहे पण तो बॅटच्या रडारच्या बाहेर आणि पंचाने ठेवला नकारात्मक मारा नेगेटिव्ह बॉलिंग अटॅक. 1 धावेचा इशारा निर्वाळा धावा समर्थन 1 धावेचं प्रतिपादन 1 धावेचं भाकीट. 1 धावांनी संघाची धावसंख्या पहिलावली धावसंख्या 25 वर. एक्स्ट्राच अवांतर धावसंख्येत वर 25 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अतिशय चांगलं क्रिकेट चांगलं मैदान. आणि हा यस पुन्हा एकदा 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डॉट गेला आहे. षटक क्रमांक 3 फिनिश. 3 षटका धावाल्या 25 म्हणजे 8.33 असं हस्किंग रेट इक्वेशन समीकरण राहिलं. शेवटचा अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर. शेवटचा गोलंदाज बॉलिंग मार्क तयार जाईल. डीजे ठोक दे. पॅटर्न बघून भाई हाड विषय बनलाय नवा. पॅटर्न बघून भाईचा हाड विषय बनलाय नवा. उपरवाले की मिली हे दुवाना संजय भाईची झाले. कार्याचा गौरव करणारे हे सॉन्ग ना संगीत ना कुछ नाही. चला शेवटचा गोलंदाज सुनील नाईक. धाकटे कांदाचा संघाचा शेवटचा मीडियम पेसर मध्ये गोलंदाज. बॉलिंग मारतो का यार. बॉलिंग मक प्रस्थान प्रयाण कच गमन मार्गस्थ रवाना मार्गत क्रमण संक्रमण. 4थं षटक पहिला चेंडू रिलीज करतील. दमदार आयोजन. हे पहिलं टर्मिनल्स जर 4 झाले तर काय करणार. तुमच्या मनाच्या वरती ठेवावं लागतील. स्पॉन्डिलिशियस होईल.
आणि हा यस पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आणि हे गेले बाउंड्री 4 रन 4 रन्स युजफुल स्ट्रोक्स. धावा कशा येऊ द्या पण होणं महत्वाचं आहे. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. संघाची धावसंख्या झाली तब्बल 29 धावसंख्या वृद्धिंगत होईल. धावांना आकार चालना दुजोरा मिळतंय. संघाची धावसंख्या 29 कमीत कमी 45 ते 50. कारण प्रतिस्पर्धी संघ हा बलाढ्य आहे. बॉलिंग मार्क तयार. हे देखो बच्चे कंपनी टलच्या आपल्या स्क्रीनवर बघू शकता आपण. अतिशय चांगलं निहाल गर्दानी भाया नाईक. आणि हा फुलटा चेंडू होता परंतु फायदा मात्र उचलता आले नाही. चेंडू जाईल. पुन्हा एकदा लॉलीपॉप बॉल होता. संघाचा टोटल स्कोर झाला तब्बल 29. धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु राहिले फक्त 4 बॉल. 29 फॉर द लॉस ऑफ 3.2 डिलिव्हरीज. आज माझ्या समवेत असतील रतनबुवा फेम. अतिशय दमदार आवाज शास्त्रोक्त तंत्रशुद्ध समालोचन दीपकजी पाटील सर असतील. त्याच्यानंतर कर्जतची एक मुलुक मैदान तोफ समीर सोमणे. पुन्हा एकदा हलक्या दाना मिळतील 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तिथं एक तिथं दुसऱ्या धावामध्ये कन्वर्ट. 2 धावाने संघाचा टोटल जाईल 31 आफ्टर 3 डेली 31 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बाद 31 सद्यस्थिती विद्यमान अवस्था. अतिशय चांगलं क्वालिटी आणि क्लिअरिटी. जगाच्या पाठीवर 195 देश आहेत. 10 देशामध्ये युट्यूबवर बंदी आहे. 185 देशामध्ये स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट घर बसल्या ऑनलाईन. समोर टीव्ही पुढ्यात बिअरची बाटली. उजव्या हाताला चाकणं. बायकोला पण बरं वाटतं माझा नवरा घरात आहे. बरोबर की नाही. चला पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक. धावाई कशी येऊ द्या. संघाचा टोटल 33 3 3 3 3. बघा हा दुग्ध शर्करा योग आहे. कपेला षष्टीचा योग आहे. 3 बाद 33 आणि राहिले फक्त इनमेन 2 balls to go. 2 शेवटचे चेंडू. यस राईट ऑफ द विकेट. सुनील नाईक. अतिशय दमदार स्पर्धा. क्रिकेटचा कुंभमेळा क्रिकेटची मांदियाळी क्रिकेट प्रतियोगिता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या स्पर्धेवर नेहमी असतं आणि उत्तरोत्तरी स्पर्धा. ओहो स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु फटका पाहिजे तसा जमलेला नाही आहे. टायमिंग जो टायमिंगची आवश्यक होती. संघाची धावसंख्या 34 ओनली 1 रन्स. असं वाटलं पहिल्या षटकात 15 धावाल्यानंतर मात्र तोच ग्राफ राहील. धावांचा स्त्रोत जो प्रवाह राहील परंतु नंतर मात्र दमदार गोलंदाजी केली धाकट्या संघानं. धाकटा खांदा मोठा खांदा 2 खांदे आहेत. बरोबर की नाही. पहिले कलिंगडासाठी फेमस होतं खांदेवाले. आणि हा यस पुन्हा एकदा हलक्या दाना. तर पुन्हा एकदा 2 धावेचा पण थ्रो मात्र बरोबर 2 धावा मिळतील. पुन्हा एकदा चिकी सिंगल. जोरदार अपेल. पंचांचा निर्णय आणि हा फलंदाज बाद असे रनआउट. फक्त 2 धावा मिळते. 3ऱ्या धावापासून वंचित. परावृत्त निष्फल विफल. असफल असंतुष्ट आणि 4 षटकांच्या कोट्यानंतर धावाल्या तब्बल 35. जिंकण्यासाठी 36 धावांची गरज म्हणजे प्रति षटकामागं 9 धावांचा टार्गेट. इक्वेशन समीकरण. अतिशय रंगतदार सामना. या धावा कशा चेस करतील याचं धावतं वर्णन समालोचन खुमासदार अमोघ वाणी मिस्टर समीर सोमने. प्लीज कम ऑन द मायक्रोफोन. तर याच्यानंतर कोंबड भुजे. चला धन्यवाद राजेंद्र पाटील साहेब आपण आलात. या स्पर्धेला उपकृत केलं. पुन्हा एकदा संजय ठाकूर यांच्यावर हार्दिक स्वागत. यस ओके. चला या पण प्लीज दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. विहान कोणाकोणाची मॅच आहे. कोंबड भुजे. चला टॉस केलं जाईल. एका बाजूला कोंबडभुजी आणि दुसऱ्या बाजूला तुतुम. सुपर 6 मधील हा दुसरा सामना तुमच्या समोर येईल आणि नाणेफेक केली जाते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मुंबई भाई राजेंद्र दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आणि टॉस जिंकलाय तो कोंबडभुजे संघानं. अभिनंदन कोंबडभुजे. निर्णय काय असेल. बॅटिंग करू पाहिजे. कसं वाटतंय आता किती रिलॅक्स झालाय. सुपर 6 पर्यंत संघ पोहोचलाय. इथून पुढचं टार्गेट काय. पुढचा टार्गेट फायनलपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आमच्यासाठी ग्राउंड लक्ष्य आहे आणि प्रयत्न करू आम्ही जाण्याचा. समोर दुतुम संघ आहे. चांगला संघ आहे. सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्ममध्ये सुद्धा आहे. किती चॅलेंज असेल आणि काय करावं लागेल जर दुतुम संघाला टक्कर द्यायची आहे तर. बॉलिंग लाईन चांगली आहे. 4ही पण चांगले बॉलर आहेत. 40 पर्यंत करण्याचा प्रयत्न करू. जास्ती झाल्या तर अजून चांगलं.
तरी सुद्धा अजून कोणत्या खेळाडूंकडून अशा अपेक्षा आहेत का हे खेळाडू जर चांगला परफॉर्मन्स केला ज्याने आत्तापर्यंत केलेला नाही या स्पर्धेमध्ये तर नक्कीच अजून तो फायदा संघाला होऊ शकेल? कपिल कोहलीची बॅटिंग थोडी पाहिजे अशी आम्हाला बघायला नाही भेटली. आज जर भेटली तर आम्ही नक्कीच फायनलपर्यंत जाऊ. चला खूप साऱ्या शुभेच्छा असेल तुम्हाला. टॉस विरोधामध्ये गेलाय निलेश, फारसा फरक पडेल? नाही काय नाही फरक, पण आम्ही पण टॉस जिंकलो तर बॅटिंगच घेतली असते, फिल्डिंग नसती घेतली, कारण संपूर्ण मॅच आम्ही तिन्ही मॅच बॅटिंग करूनच जिंकलो. आता चेस करायचं आहे तुम्हाला आणि चेसिंग करताना थोड्याशा अडचणी तर येतात. प्रत्येक संघानं बघितलं सामना शेवटपर्यंत चाललाय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगल्या सुरुवातीनंतर काही चुका झाल्या होत्या. आता इथून मात्र एक एक चूक सुद्धा फार महागाची ठरू शकेल. जर तुम्हाला टॉपपर्यंत पोहोचायचं आहे तर काही इम्प्रूव्हमेंट्स आवश्यक आहे ॲज अ कॅप्टन म्हणून. सर्वांनी 100% द्या, बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग 100% आपण सुपर 3मध्ये जाऊ. चला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. तर नाणेफेकी सर कौल जिंकलाय तो कोंबडभुज संघानं आणि त्यांनी पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. समाज कार्य करीतो दादा, न्यारी हाय त्याची यादा. हाय फेमस वामन डोंगरीचा संजय ठाकूर दादा. 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 जनतेला देतो या साऱ्यांना मान, म्हणून संजय दादाचा वाटे साऱ्यांना अभिमान. साऱ्यांना वाटे अभिमान, साऱ्यांना वाटे अभिमान. रायगड जिल्ह्यात वाजतई डंका संजय दादाच्या नावाचा. 2000 लक्की नंबर आहे त्याच्या सगळ्या गाड्यांचा. मनाचा दिलदार हाय तो भोला, स्वभाव हाय साधा. मनाचा दिलदार हाय तो भोला, स्वभाव हाय साधा. हाय फेमस वामन डोंगरीचा संजय ठाकूर दादा. हाय फेमस वामन डोंगरीचा संजय ठाकूर दादा. हाय फेमस वामन डोंगरीचा. धन्यवाद. दशरथ पाटील सर आणि त्याचबरोबर दीपक पाटील सर. हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी आयोजित स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक कुबेर ग्रुप ट्रॉफी 2025 आजची शेवटची रात्र या स्पर्धेची सामना रंगतोय. भोईर ब्रदर्स भैरवनाथ विचुंबे विरोधात प्रिन्सी स्पोर्ट्स धाकटा खांदा. पहिली इनिंग आपण पाहिली. विचुंबे संघाने पहिली फलंदाजी केली आणि धावा लगावल्यात. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35-36 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे प्रिन्सी स्पोर्ट्स धाकटा खांदाच्या विरोधात. ही सुपर 6ची लढाई आहे, पहिली लढाई. या अगोदरचे 2 सामने झाले सुपर 12चे. सुपर 6मध्ये क्वालिफाय झाला तो गोरसाई बी. दुसरा सामना त्याने जिंकला. पहिला सामना जिंकला होता तो CI11 भैरवनाथ धुतुमने. दोन्ही मॅचची परिस्थिती अशी होती की 2 बॉल 8. 5व्या बॉलवरती षटकार आणि शेवटच्या बॉलवरती एकही धाव आली नाही. आता पाहूया या तिसऱ्या मॅचमध्ये काय होते. परंतु ही सुपर 6ची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो सुपर 3मध्ये जाऊन पोहोचेल. सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा. हो पहिलाच बॉल ऑन साईडला खेचलाय. कार्पेटच्या साने बॉल निघतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. थोडी मिसफिल्ड, त्याचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. प्रिन्सी स्पोर्ट्स धाकटा खांदा या संघाने सुदाम नाईक आणि त्याच्या साथीला आहे तो जितेंद्र घरत. हे दोन्ही ताकदवान फलंदाज आहेत. पाठलाग चालू आहे तो मात्र प्रिन्स स्पोर्ट्स धाकटा खांदा. 2 धावा. ऑन साइडला काय कलात्मक फटका खेचलाय. नटराज स्टाईल. सुदाम नाईकने बॉल पाठवलाय फाईन लेगला. चौकार. या संजय शेठ ठाकूर साहेब. चौकार खेचलाय. धावसंख्या ते 6.
फुलरलेनचा बॉल स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता गलीमध्ये, चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित चान्स बनला असता सुदाम नाईकसाठी. सिंगल, धावसंख्या ती मात्र 7. पाठलाग चालू आहे. 36 धावसंख्येचा पहिले षटक टाकतो अविनाश पाटील. भैरवनाथ विचुंबे भोईर ब्रदर्स या नावाने संघ खेळतो आणि त्यांच्या विरोधात प्रिन्स स्पोर्ट्स धाकटा खांदा. या अगोदरच्या लढाई आपण पाहिल्या, 2 सामने झाले. सुपर 12चे ते सुपर 6 मध्ये पोहोचलेत. पहिला सामना झाला तो कुंडे बहाल विरोधात CA11 भैरवनाथ दुतुम. भैरवनाथ दुतुम जाऊन पोहोचलाय सुपर 6 मध्ये. त्यांची नेक्स्ट मॅच. हो, चांगला टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरचं वळण घेतलं, परंतु इथे पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. ऑन स्ट्राईक येतो जितेंद्र. या व्हाईट बॉलने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 8 वर. tenniscricket.in वरती जे प्रेक्षक वर्ग जोडले गेले त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. ABC ग्रुपसाठी ज्युपिटर, DEF ग्रुपसाठी देखील ज्युपिटर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला 8 धावा. हा देखील चेंडू कदाचित पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल टाकलेत अविनाशने. या धावा रोखाव्या लागतील. जे आव्हान आहे, भले या मैदानावरती चेसिंग करत असताना थोडी कठीणाई झाली असेल, परंतु अशा धावा जर का तुम्ही खर्च केल्या तर धावांचा पाठलाग होऊ शकतो. आताही 2600हून अधिक लोक या सामन्याचा आस्वाद घेत आहेत ऑनलाईन, त्यांचं स्वागत आहे. हो, ड्राईव्ह केलाय स्क्वेअर ड्राईव्ह. पॉइंटच्या वरतून बॉल पाठवलाय स्वीपर कव्हरला. जितेंद्र घरतच्या बॅटमधून डिलिशियस बाउंड्री. ते पाहुण्यांचं मुख्य मंचावरती. तर प्रमोदजी ठाकूर साहेब, अर्थातच भाऊ ठाकूर साहेब मुरबी यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्याचप्रमाणे विशालदादा जोशी यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय पेठ. आणि त्याचप्रमाणे कमलाकर ठाकूर साहेब मुरबी आणि यांचे या ठिकाणी आगमन झालंय. तीनही मान्यवरांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं स्वागत करतोय. सुस्वागतम. पाहुण्यांचं स्वागत आहे. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकात कुबेर ग्रुप ट्रॉफी 2025. निर्धाव चेंडू टाकलाय तो अविनाशने. धावा आहेत त्या 13. ऑन साइडला काय फटकेबाजी चालू आहे सध्याच्या घडीला धाकटा खांदा टीम कडून. दोन्ही बाजूने आक्रमण. जितेंद्र घरत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सुदाम नाईक चौकार खेचतोय आणि या चौकाराने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 36चा पाठलाग करत असताना बिनबाद 17. बामणडोंगरीला स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक. संजय शेठ ठाकूर या स्पर्धेचा हाय रे आयोजक. संजय शेठ ठाकूर या स्पर्धेचा आयोजक. कुबेर ग्रुप ट्रॉफीचा हाय तो आयोजक. सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहता या स्पर्धेचे सर्वा शिल्पकार सन्माननीय संजय शेठ ठाकूर साहेब. हे पर्व 15वे या स्पर्धेचं आणि नुकताच ज्यांचं आगमन झालंय ते सन्माननीय विशालदादा जोशी आणि अगदी संजय शेठ ठाकूर यांच्या बाजूला आदरणीय भाऊ ठाकूर. तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आम्ही या मंचावरती करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक कुबेर ग्रुप ट्रॉफी 2025. आणि मागे जो बॅकग्राऊंड आहे हॅपी बर्थडे जे लिहिलं आहे ती संपूर्ण कमान, त्यामागचं कारण एकच आहे. आज कुबेर ग्रुपचे संस्थापक सर्वा आदरणीय गणेश शेठ चौधरी यांचा वाढदिवस इथे सेलिब्रेट होणार आहे. आणि आता सध्या भाऊ ठाकूर आणि त्याचबरोबर विशालदादा जोशी हे सगळी मंडळी मंचावरती उपस्थित आहे. पुन्हा एकदा त्यांचं स्वागत. 17 धावा झाल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये. धाकटा खांदाने या कुठल्याच 36चा पाठलाग करत असताना विचुंबेच्या विरोधात. या स्पर्धेचं भलं मोठं स्वरूप आहे. ही स्पर्धा डे मध्ये झाली, ही स्पर्धा डे नाईट मध्ये झाली, ही स्पर्धा आता नाईट मध्ये चालू आहे. पावसाळी देखील ही स्पर्धा संपन्न झाली आणि हे छोटे हे सर्व काही शक्य आहे आयोजकांच्या समोर. ओमकेश जिथे असतील तिथे सर्व काही शक्य आहे. 18 बॉल धावा करायचे ते 19. बॉलिंग मार्क वरती आला गोलंदाज सुशील, महत्वाचा गोलंदाज. ओ पहिलाच फुल टॉस. अरे या फलंदाजाच्या बॅटचा दांडा आहे तोही कमरेच्या वरती आहे, परंतु फटके असे खेळतो की सर्वांना मंत्रमुग्ध करतो. षटकार खेचलाय सुदाम नाईकने.
आणि कर्तृत्वाचा काही संबंध नसतो. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पहा, ती बॅटचा दांडा पहा कमरेच्या वरती आहे त्याच्या, परंतु ज्या पद्धतीने तो बॅट फिरवतो आणि जसा गोलंदाजांवरती तुटून पडतो. सुदाम नाईक 23 धावा. स्टेप आउट झाला, चांगला चेंडू टाकला. याच चेंडूंची खरं तर गरज आहे. भिंगारकडे तेवढा अनुभव नक्कीच आहे. सुशीलकडे निर्धाव चेंडूची होते ते सांगता. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न फलंदाजापासून दूर. डॉट बॉल गरजेचे आहेत. निर्धाव चेंडू, विकेट घ्यावी लागेल सुदामची. 16 चेंडू विजयासाठी 13. जो सामना जिंकेल तो सुपर 3 मध्ये दाखल होईल सेमीफायनल मध्ये. ऑन साइडला सुदाम थांबायला तयार नाहीये. फाईन लेगला खेचलाय सुदामनं. छोटा पॅक बडा धमाका षटकार. भारत माता की. क्या बात है. सुदाम नाईक जबरदस्त फटकेबाजी करतोय. जेव्हा सुदाम नाईकने क्रिकेटला सुरुवात केली असेल ना, त्याच्या गावातले म्हटले असतील की तुझं काही काम नाही, परंतु गोलंदाजांचं काम करतोय सध्या. डेंजरस बॅटिंग सुदाम नाईकची. हो, उलटा मारलाय. अल्टी पलटी बॉल बाहेर, सीमारेषा बाहेर कलटी. चौकार. पुरता खुला केलाय धाकटा खांदाने. स्पिन स्पोर्ट्स धाकटा खांदा. डेंजरस बॅटिंग बाय सुदाम नाईक. तुटून पडलाय. मैदानाच्या चहूबाजूनं फटकेबाजी केले. 33 धावा आणि आता विजयासाठी 3 धावांची फक्त गरज आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये हा शॉट आहे. सुदाम नाईकनं सामना जिंकलाय. सुदाम नाईकची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सुदामसाठी. काय खेळलाय, जबरदस्त खेळलाय आपल्या संघासाठी. धाकटा खांदा संघासाठी त्याने विजय करून दिला आपल्या टीमला. विजयी झाला हा संघ प्रिन्स स्पोर्ट्स धाकटा खांदा. अभिनंदन या संघाचं. आणि भैरवनाथ विचुंबे संघाला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा. आणि आपल्या स्क्रीनवरती पाहताय सुदाम नाईक 8 चेंडू 27 खेळलेला आहे. म्हणूनच मगाशी मी म्हटलं होतं की त्या बॅटचा दांडाही त्याच्या कमरेच्या वरती आहे, परंतु मैदानात अशी फटकेबाजी करतो की गोलंदाजांना अक्षरशः घाम फोडतो असा हा सुदाम नाईक. आणि तोच ठरलाय या मॅचचा हिरो. हार्ड लक टू भैरवनाथ विचंबे. त्यांना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा. चला, फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर.